जे मागे आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की कृपया आपण बाहेरच मैदानाच्या बाहेर थांबूनच त्या ठिकाणी ज्या काही सूचना असतील ते सांगायच्यात आणि मैदानाच्या बाहेर जास्त कोणी थांबू नये, कारण अंतिम सामना आहे आणि आतापर्यंत जसं आपण आम्हाला सहकार्य केलं तशाच प्रकारचं सहकार्य एका सामन्यासाठी करायचं आहे आणि तशी अपेक्षा आपल्याकडून आहे आणि खेळाडूंनी सुद्धा कुठल्याही प्रकारे हुज्जत घालू नये। अंतिम सामना आहे, सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून तुम्ही या सामन्यापर्यंत पोहोचलेले आहात, त्यामुळे तशाच प्रकारची खेळाडूवृत्ती तुमच्याकडून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळू देत। दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ, अतिशय मजबूत संघ एकमेकांसमोर उभे ठाकले जातात आणि विजेते पदावर आपलं नाव करण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न असेल। प्रेक्षकांमधून काही तर्क वितर्क सुद्धा आम्हाला ऐकू येत आहेत। काही जणांचं म्हणणं आहे की या ठिकाणी मनोज रावराणी मित्रमंडळ काही सुद्धा मात्र पहिला गुण मिळवला आहे। अंतिम विजय कोणाच्या ठेवले आपल्याला निश्चित समजेल, परंतु सामना हा चुरशीचा निश्चित होईल यात शंका नाही आहे। प्रेक्षक आपल्या मतावर ठाम आहेत, खूप आत्मविश्वास आहे, चांगली गोष्ट आहे। मनोज रावराणे मित्रमंडळ लोरेचा संघ म्हणजेच वंदे मातरम मुंबईचा तुल्यबळ संघ आणि इथे एक गुण मिळालाय तो नाकाबैज फोंडा संघाला आणि सामन्यातील पहिली डोळाडार या ठिकाणी बजर आपल्याला ऐकू येतोय, म्हणजेच या चढाईमध्ये निश्चित गुण आपल्याला पाहायला मिळेल। कोणता संघ हा गुण मिळवतो पाहूया। बोनस घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय। सुंदररित्या अँकल होल्ड आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक गुण मिळतोय तो नाकाबैज फंडा संघाला। अर्थातच नाकाबैज फंडा म्हणजेच कैलोचा संघ, इथे ही 2 गुणांची कमाई। सुंदर इथे सुंदररित्या आपल्याला अँकल पाहायला मिळतोय। अगदी सर्व नियोजनाप्रमाणेच या ठिकाणी नाकाबैज संघाचे खेळाडू डिफेन्स मध्ये कामगिरी करताना दिसतात आणि केवळ 2च खेळाडू दिसतात आपल्याला संघाच्या मैदानामध्ये। अर्थात याची जर टॅकल झाली तर 2 गुण मिळवण्याची संधी आहे त्यांना। खेळाडू सुंदर तिथं डिफेन्सही मजबूत, सुंदर डिफेन्स होता, प्रयत्न चांगला। नाकाबैज फोंडा या संघाने अगदी स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच, प्रथम सामन्यापासूनच सुरुवातीलाच गुणांची आघाडी घेऊन नंतर त्या आघाडीला अजून जास्त भक्कम करण्याचा प्रयत्न केला आणि आताही त्यांनी तशीच सुरुवात केली आहे। 5 विरुद्ध 1 असा गुणफलक। इथे सुंदररित्या एका गुणाची कमाई करून मैदानात परततोय। उत्कृष्ट चढाई आणि सुंदर डिफेन्स प्रदर्शन इथे पाहायला मिळतंय आणि बघता बघता या ठिकाणी ऑल आउट देण्यामध्ये यशस्वी होत आहेत नाकाबैज। टाइमआउट घेतला जातो, टाइमआउट नंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय आणि जितक्या आक्रमकतेने या ठिकाणी नाकाबैज संघाने सुरुवात केली आहे ती पाहता प्रतिस्पर्धी संघाला या अंतिम सामन्यामध्ये कमबॅक करण्याची कुठली संधी द्यायची नाही असा त्यांचा निर्धार दिसतोय। परंतु मनोज रावराणीचा संघ सुद्धा तेवढाच तुल्यबळ आहे, निश्चित ते कमबॅक करतील, मात्र त्याची पकड झाली त्यामुळे दोन्ही संघांना एक एक गुण मिळतोय।
अगदी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करण्याचा मानस दिसतोय आणि आतापर्यंत अगदी पूर्णपणे यशस्वी नाकाबोई संघाचे खेळाडू दिसतात आपल्याला. त्यामध्ये 10 गुण आणि मनोज रावराणे 2 गुण. परत एकदा 7 नंबर जर्सी प्रदान केला हा नाकाबोई संघाचा खेळाडू. सुंदर चढाई, लातेने गडी टिपण्याचा प्रयत्न, रनिंग हँड टच, हलकेच डावली मारण्याचा प्रयत्न होता मात्र परत एकदा सामना सुरू होतो. मनोज रावराणे संघाचा हा खेळाडू सुरक्षित आपल्या मैदानात. इथे मात्र पुन्हा एकदा 7 नंबर जर्सी प्रदान केलेला हा नाकाबोई संघाचा चढाईपटू एक उत्कृष्ट रेडर आहे आणि यापूर्वी बरेच गुणांची कमाई आपल्या संघासाठी त्याने केलेली आहे. तोच हा चढाईपटू सुंदर प्रयत्न करतोय रनिंग हँड टच करण्याचा, मात्र यश काही मिळत नाहीये. पुन्हा प्रयत्न करतोय आणि सुरक्षित आपल्या मैदानात. इथे मात्र बंदर ऐकू येतो आपल्याला. सुंदररित्या अँकर केला जातोय. खरोखरच एक मजबूत डिफेन्स आहे खंडा संघाचा आणि या डिफेन्स मधून बाहेर पडणं खूपच कठीण काम होऊन बसतंय ते मनोज रावराणे मित्रमंडळ लोरे संघाच्या खेळाडूंसाठी. इथे मात्र डुआडा रेड आहे. खरोखर 7 नंबरचा जो खेळाडू आहे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट चढाई त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. वारंवार आपल्या संघासाठी गुणांची कमाई करतोय तो. स्पर्धेमध्ये वैयक्तिक बक्षीसही आहे, त्यामुळे कदाचित त्यातल्या एखाद्या बक्षिसावर आपलं नाव कोरण्याचा त्याचा मानस असेल. अर्थातच चढाईसाठी जे बक्षीस आहे त्याच्यावर. इथे मात्र 1 गुण मिळतोय, एक स्वस्त गुण दिला जातोय खंडा संघाकडून. बांबू पेटून बाहेर जाऊ काय बघ येऊ द्या परत एकदा हे एक असफल टॅकल आणि असे स्वस्तात गुण देणं हे खूप महागात ठरू शकतं लोरे संघासाठी. एक मजबूत डिफेन्स आणि त्या डिफेन्स मध्ये बोनस घेण्याचा प्रयत्न, चांगलं धाडस पाहायला मिळतंय चढाईपटूकडून. मात्र बोनस गुण काय मिळत नाही त्याला. इथे मात्र बऱ्याच वेळानंतर एक दुसरा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई करतोय, सुंदर चढाई आहे. 4च खेळाडू मैदानामध्ये असल्यामुळे बोनस गुण ऑन नसेल आणि त्यामुळे त्याला खूप खोलवर चढाई करून आपल्या संघासाठी गुणांची कमाई करावी लागेल. अर्थात तशा प्रकारची रिस्क न घेता सुरक्षित आपल्या मैदानात जातोय. आता मात्र 7 नंबर जर्सी प्रदान केलेला हा लोरे संघाचा खेळाडू. सुरक्षित आपल्या मैदानात. 14 गुण नाकाबाई फंडा आणि 3 गुण मनोज राणे मित्रमंडळ लोरे संघ. काही गुणांची आघाडी मिळवल्यामुळे आणि ती आघाडी अजूनच
खूप रंगत आलेलं असं वाटत असतानाच इथे मात्र थोडंसं वेगळं चित्र आतापर्यंत तरी पाहायला मिळते. परंतु निश्चितच मनोज यादवने संघ कमी केल्यात शंका नाही. मात्र पाहूया मध्यंतरानंतर काही चमत्कार करून दाखवतील का दोन्ही संघाचे खेळाडू. सध्या तरी दोनच खेळाडू मात्र दिसतात. अर्थातच दोन खेळाडू असले तरी या खेळाडूची जर पकड केली तर सुपर टॅकलचे 2 गुण मिळवण्याची संधी सुद्धा आहे त्यांना. सुंदर बचावात्मक खेळ करतायत दोनच खेळाडू असले तरी सुद्धा. 12 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोरे संघाचा खेळाडू निदान रेषा पार करतोय आणि आता मात्र आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल, कारण दोनच खेळाडू मैदानात आहेत. परंतु कदाचित सुपर टॅकलवर खेळण्याची त्यांची रणनीती दिसते. अर्थात दोनच खेळाडू मैदानात आहेत त्यामुळे तितकंच धोकादायक ठरू शकतो त्यांच्यासाठी. मात्र निश्चितच आणि 2 पैकी 1 खेळाडू बाद होतो आणि एकच खेळाडू या ठिकाणी शिल्लक दिसतोय आपल्याला. संपूर्ण सामन्यामध्ये नाकाबाई संघाचं हेच वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालं की प्रत्येक सामना त्यांनी मोठ्या फरकाने जिंकलाय. अर्थात अपेक्षा होती की अंतिम सामना जरी आपल्याला रंगतदार पाहायला मिळेल, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. इथे सुद्धा परत एकदा ऑल आउट दिला जातो. सामना सुरू होतो. अण्णान जागाच बदलला. आणि इथे थोडस आक्रमक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यामध्ये काही यश मिळत नाहीये आणि एक गडी बाद होतोय. बघूया काय त्याला आता ऐकायचं बोला. रीडिंग किंवा डिफेन्स कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये नाकाबाई फंडाचा संघ या संघामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता दिसत नाही. एक पूर्ण समतोल असलेला असा संघ दिसतोय आपल्याला. आणि या अंतिम सामन्यामध्ये मात्र मनोज आणि मित्रमंडळ लोरे संघाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसत नाहीयेत. वारंवार असफल टॅकल त्यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. रीडरकडून गुणांची कमाई होताना दिसत नाही, त्यामुळे केवळ 3च गुण आतापर्यंत त्यांना मिळालेले आहेत. इथे सुद्धा डॅश केला जातोय. बराचसा एकतर्फी होत चाललेला सामना. सुंदर त्या लाथाने गडी टिपण्याचा प्रयत्न केला होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी कोणतीही संधी कमबॅक करण्याची या सामन्यामध्ये द्यायची नाही असाच निर्धार केला तो नाकाबाई संघाने. आणि तशाच प्रकारचा खेळ त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 20 गुणांची भक्कम आघाडी असली तरी सुद्धा खेळामध्ये मात्र आक्रमकताच त्यांनी सुरुवातीपासून ठेवली आहे. तिथे डुबकी मारण्याचा प्रयत्न प्रदीप नरवाल सारखी मात्र त्यामध्ये सुद्धा असफल होतोय आणि गुण मिळतोय. फोंडा संघाला आता मात्र 3च खेळाडू आहेत म्हणजे सुपर टॅकलची संधी. परंतु सुपर सामना संपायला शेवटची 5 मिनिटे घोषित केली जातात पंच पाटील सर यांच्याकडून. आणि सामना बराच नाकाबाई फोंडा संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय आपल्याला. बरंचसं पाहिलं गड आणि अशाच वेळी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आक्रमक खेळ करून कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल.
लोरे संघाचा, त्यामध्ये पूर्वीच्या चढाईमध्ये एक बोनस गुण मिळवून परत त्याला लोऱ्याचा खेळू इथे सुद्धा पकड करण्याचा प्रयत्न आणि तिघांमध्ये सुंदररित्या ही सुपर टॅकल केली जाते आणि सुपर टॅकलचे 2 गुण मिळत आहेत लोरे संघाला. प्लेयर खरे बोलणार आहेत. इथेही बॅकहोल्ड केला जातोय आणि खेळाडू बाद होतोय. बरीचशी आघाडी परत एकदा 3च खेळाडू दिसतात आपल्याला, म्हणजे परत सुपर टॅकलची संधी आहे. परंतु एकदा झालेली चूक पुन्हा न करता त्या चुका सुधारण्याकडे लक्ष देत आहेत नाकाबॉईज फोंडा संघ आणि त्यामुळे बऱ्याच गुणांची आघाडी पाहायला मिळते. इथे टाइमआउट घेतला जातोय. म्हणून त्यांच्या बाजून राहलं. टाइमआउट नंतर परत 2 मिनिटे. सामना सुरू होतोय आणि सामना संपायला शेवटची 2 मिनिटं घोषित केली जात आहेत. बराचसा सामना बरंचसं पारडं हे नाकाबॉईज फोंडा संघाच्या बाजूने जिंकलेलं. बरोबर आता इथे झोपून द्या जाणार आणि गुण मिळतोय. परतीला 20 गुणांची आघाडी भक्कम कायम राखण्यामध्ये यश मिळतंय नाकाबॉईज फोंडा संघ भक्कम आघाडी. सामना संपतोय आणि